आज अस्पृश्य ही गोष्ट नियमित झालेली आहे. जो बळीराजा कष्ट करतो, घाम करतो, अन्न पिकवतो, सर्व देशाच्या भुकेचा प्रश्न हा सोडवतो, तो बळीराजा आज अस्पृश्याचा असेल जातो, तो जीव देतो. मला आठवतं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये माझ्याकडे शेती खातं असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला समजलं तातडीनं प्रधानमंत्र्यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलो. ज्या घरात आत्महत्या झाली त्याचा खर्च होऊनच गेला, त्या घरात त्याच्या पत्नीला घेतलं. लहान मुलं होती, लग्नात झालेली मुलगी होती आणि तिला आम्ही विचारत होतो तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. ती विचारी काही उत्तर देऊ शकत नव्हती, रडत होती. मी समजून काढली आणि तिने सांगितलं की प्रकार व्हायचे नसतील तर तू सत्य आम्हाला सांग, आम्ही काही ना काही ते केल्याशिवाय राहणार नाही. का तुझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. तिने सांगितलं माझा नवरा शेतीत कष्ट घेणार होता, मुख्य पीक कपाशीचं होतं, कापसासाठी वेळानं घेतलं, औषधांनी फवारणीची व्यवस्था केली, सोन्यासारखं पीक आलं, त्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं होतं आणि ते झाल्याच्या नंतर पीक आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक हे उद्ध्वस्त झालं. पुढच्या वर्षी काही ना काहीतरी केलं पाहिजे. बँकाची सोसायटी घेतलेलं कर्ज फेडलं नाही, त्यामुळे थकीत केलं आणि त्या ठिकाणी शेवटी खाजगी सावकाराच्याकडून कर्ज घ्यायचा प्रसंग माझ्या नवऱ्याला. कर्ज घेतलं, पुन्हा 4-5 एकर कापूस लावला आणि पुन्हा त्या वर्षी लावल्या नावाचा एक रोग येतो, तो कापसात झाला आणि सोन्यासारखं सगळं पीक गेलं. पीक गेलं पण कर्ज गेलं नाही. पीक गेलं, सावकाराचं कर्ज कमी झालं नाही आणि एक दिवशी सावकार दारात आला आणि पैशाची वसुली मागायला लागला. देण्याची ताकद नव्हती. त्याने माझ्या घराची वांदी खुंडी बाहेर काढली. अमृतचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न झालं होतं, ती त्या ठिकाणी मोजलं गेलं. माझ्या बालकाला सहन झालं नाही. तो दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाची घेतली, घरी आणलं, घटाघटा झाला आणि जीव देऊन टाकला. कशामुळे घडलं हे? त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्याची त्याची ताकद राहिली नाही. त्याच्या घराची भांडी खुली बाहेर निघाली. त्याचा अमृता पंचनामा झाला आणि ते त्याला सहन झालं नाही. त्यासाठी हा प्रसंग त्याच्यावर आला. आम्ही लोकांनी जाऊन त्याचा विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. या देशामध्ये मध्यंतरी 16 उद्योगपती आहेत. त्या 16 उद्योगपतींच्या डोक्यावर जवळपास 18,000 कोटीचं कर्ज होतं आणि आजच्या केंद्र सरकारने ते कर्ज माफ केलं. त्या 16 उद्योगपतींचं कर्ज माफ होतं आणि काळ्या आईची इमान राखणारा, राम राम रावणारा हा शेतकरी यानं त्या कर्जात संकटामध्ये आला तर त्याला ठग वकिलात बनवून त्याच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढायची, त्याला मदत करायची नाही. पण आजचे प्रधानमंत्री या बाबतीत दुर्लक्ष करणारे होते. त्यांनी यासाठी काही केलं नाही. आम्हाला लोकांच्या हातात सत्ता असताना मला आठवत आहे, आत्महत्या केल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी स्वतः ठराव आणला आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ करायचा निर्णय घेतला आणि थोडं नाही 71,000 कोटीचं कर्ज त्यावेळी माफ करून टाकलं. शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढली. आज ती अवस्था नाही. शेतकरी अडचणीचा, शेतीमालाच्या किमती घसरल्या. आजच्या काही गोष्टीच्या किमती ठीक आहेत, पण काय अवस्था होती काही दिवसापूर्वी कांद्यासारखं पीक. आज मी नाशिक जिल्ह्यात आलो, लासलगावला होतो, निफाडला होतो. त्या सगळ्या ठिकाणी कांद्याचं पीक हे अत्यंत महत्त्वाचं.
आणि मध्यंतरी कांदा उत्पादक संकटात गेला. का? त्याच्या घामाची किंमत त्याला मिळते. आणि या देशामध्ये ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांना नेहमी एका गोष्टीची चिंता असते. पिकासो त्याच्या हिताची चिंता त्याला कधी नसते. कांदा निर्यात करायचा निर्णय घेतला तर सरकारने विरोध केला, निर्यातीला बंदी घातली. का? इथं कांदा वाढेल, त्याची किंमत वाढली. मला असंच आहे की मी ज्या खर्चाचा वंचित असताना एका वर्षी आणि कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. कांद्याचे भाव वाढले. दुसऱ्या दिवशी पार्लमेंटचं अधिवेशन होतं. मी अधिवेशनाला गेलो. शेती खात्याचं वंचित होतं आणि सभागृहात गेल्याच्या नंतर पाहिलं काय, गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून भाजपचे खासदार त्या ठिकाणी उभे होते आणि माझ्या विरुद्ध घोषणा देत होते. घोषणा काय देत होते? शरद पवार होश में आओ, अनाज की कीमत बहुत रुपए की, खाने का खाना मुश्किल हो गया, खाना पकाना मुश्किल हो गया, होश में आओ, अनाज की कीमत, प्याज की कीमत कम करो. अशी गमतीची गोष्ट. मला विचारलं अध्यक्षांनी, तुमचं म्हणणं काय? मी म्हणलं स्वच्छ सांगतो, कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. वर्षाचं 1-2 हंगाम येतात, 2 पैसे कधीतरी मिळतात. त्या शेतकऱ्याला कधीतरी 2 पैसे मिळाले ते एवढं कांद्याची माल गळ्यात घालून दंगा करायची काही आवश्यकता नाही. आणि मी स्वच्छ सांगतो, तुम्ही कांद्याची माल घाला, जसं कवल्याची माल घाला, शेतकऱ्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही, नाही नाही, त्यांची किंमत देईल. असा निकाल त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आजच्या सरकारला ही भूमिका मान्य नाही.